तर मित्रांनो, PM प्रधानमंत्री आवास योजना अर्बन 2.0ची स्टेटस कशी बघायची. तुम्ही जर फॉर्म भरला असेल, तुम्हाला घरबसल्या स्टेटस कसं बघायचं सांगतो मित्रांनो. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण की PMAYGचं जे आहे 1,80,000 रुपये प्रत्येक लाभार्थ्यांना हे मिळत आहे. तुम्ही अर्ज केला असेल, ॲप्लिकेशन सबमिट केला असेल, तर घरबसल्या कसा चेक करायचं स्टेटस संपूर्ण माहिती घेऊ. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. चला तर व्हिडिओ सुरू करूयात. मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना PMAYG MIS या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही ते बघू शकता. ही वेबसाईटवरती कोणताही एक ऑप्शन नाही. आपल्याला काय करायचं आहे, सोपी पद्धत आहे, मी सांगतो तसं फॉलो करायचं आहे. कारण की इथं साईडला बघू शकता तुम्ही 3 लाईनचं इथं ऑप्शन दिलेलं आहे, 3 ॲरोचं तुम्ही बघू शकता. इथं या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, खाली आल्यानंतर इथं लॉग इनचं खाली ऑप्शन दिलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता. लॉग इनच्या ऑप्शनवरती इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आणखी ऑप्शन ओपन होणार आहे. तुम्हाला या ठिकाणी जे आहे आता त्या ठिकाणी ॲप्लिकंट लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता. इथं तुम्हाला ॲप्लिकंट लॉग इन म्हणजे तुम्हाला लॉग इन करायचं आहे. काय करायचं आहे, तुम्हाला या ठिकाणी जे आहे तुमचा आधार क्रमांक जो तुम्ही दिला आहे, समाविष्ट केला आहे, तो आधार क्रमांक टाकायचा आहे. आणि त्यानंतर हे खालच्या साईडला जे आहे आधार नेम ॲज पर आधारवरती जे नाव आहे जसेचे जसं तुम्हाला इथं टाकायचं आहे. टाकल्यानंतर गेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. गेट OTP या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार संलग्न मोबाईल नंबरवरती जे 6 अंकाचा OTP जाईल. OTP टाकल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे हा इंटरफेस ओपन होणार आहे. कारण की हा आता फॉर्म ओपन झालेला आहे. तुम्ही जसा फॉर्म भरला होता तसं तुम्हाला इथं दिसणार आहे. तुम्ही इथं बघू शकता. तुमचं जे आहे इथं ॲप्लिकेशन नंबर दिसणार आहे. तुम्हाला इथं ॲप्लिकेशन नंबर दिसल्यानंतर नाव तुमचं दिसणार आहे, डेट ऑफ बर्थ दिसणार आहे, जन्मतारीख दिसणार आहे, तुमचं जे जेंडर आहे दिसणार आहे, वडिलांचं नाव दिसणार आहे, मदरचं नाव दिसणार आहे, व्हर्टिकल IS दिसणार आहे, मोबाईल क्रमांक कोणता दिला होता ते पण तुम्हाला इथं दिसणार आहे. आणि ॲप्लिकेशन सबमिटेड डेट म्हणजे तुम्ही कधी फॉर्म भरला होता हे सुद्धा दिसणार आहे. ॲप्लिकेशन सबमिटेड स्टेटस संपूर्ण माहिती इथे देण्यात आली आहे. तुम्ही बघू शकता. स्टेटस इथं तुम्ही बघू शकता. ॲप्लिकेशन सबमिटेड इथं ऑप्शन येत आहे. कारण की आता ॲप्लिकेशन सबमिटेड जे ऑप्शन आल्यानंतर मित्रांनो, तुमचं जे स्टेटस आहे आता सबमिट झालेलं आहे. कारण की इथं तुम्ही खाली बघू शकता. खाली आल्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन जे आहे तुम्ही बघू शकता. ॲप्लिकेशन सबमिटेड व्हेरीफाईड असं तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे. 1 2 3 4 5 6 स्टेजनंतर तुमचं हे तुमच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तुम्ही इथं बघू शकता. सबमिटेड व्हेरीफाय इथं तुमचं परत गव्हर्नमेंटचं असतं ते इथं व्हेरीफाय होतं. परत 4थ्या नंबरला ॲरो दिलेला आहे, इथं पण व्हेरीफाय होणार. आणि सबमिटेड टू CKD इथं पण तुम्हाला सबमिट होणार आहे. आणि फर्स्ट इन्स्टॉलमेंट रिलीज होणार कितव्यानंतर, कारण की 6व्या नंबरला जे आहे नंतर 6व्या स्टेजला हे पैसे खात्यात जमा होतात. तुम्ही अशा प्रकारे घरबसल्या ॲप्लिकेशन स्टेटस बघू शकता. ही बाकीची जी नावं आहे हाईड केलेलं आहे सिक्युरिटी पर्पजसाठी. तुम्हाला वाटलं की याच्यावरती हाईड का दिसतं आहे, कारण की हे सिक्युरिटी पर्पजसाठी हाईड केलेलं आहे. तुम्ही ओपन केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती क्लिअर दिसणार आहे. पण एक सांगतो मित्रांनो, एक चूक तुम्ही करू नका. कारण की इथं बघा, तुम्ही इथे बघू शकता विड्रॉ या ऑप्शनवरती चुकूनही क्लिक करू नका. विड्रॉ या ऑप्शनवरती चुकून क्लिक केल्यानंतर तुमचा हा फॉर्म विड्रॉ होईल आणि तुमचा फॉर्म या साईटवरून निघून जाईल. कारण की तुम्हाला परत एकदा हा नवीन फॉर्म भरावा लागेल. परत तुमची शून्यापासून सुरुवात होणार आहे. आता ॲप्लिकेशन हा सबमिट झालेला आहे. सबमिट झालेला फॉर्म जर विड्रॉ केला, तुमचा हा फॉर्म रिजेक्ट होणार नाही. पण हा फॉर्म या लिस्टमधून अर्ज हा बाद होईल. कारण की आता तुम्ही विड्रॉ करता स्वतः. तुम्ही आधारवरतून ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं हे बघायला मिळणार आहे. ही महत्त्वाची बातमी आहे. जवळच्या मित्रांसुद्धा शेअर करा. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत राहील. धन्यवाद.